सध्या मराठी मनोरंजन विश्वात अनेक नवनवीन मराठी चित्रपट आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहेत आणि आता अशातच एक मराठी नवीन चित्रपट तो म्हणजे तो ती आणि फुजी हा आपल्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि आता त्या चित्रपटाची स्टारकास्ट टीम आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी गप्पा गोष्टी करूया. तर नमस्कार, मी अश्लेषा कांबळे तुमचं ओनली मानिनीमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मला काय सांगाल, पहिली गोष्ट तर या चित्रपटाबद्दल मला तुम्ही काय सांगाल, काय कशी ते इंटरेस्टिंग फॅक्ट्स वगैरे कसं काय? तर पहिला प्रश्न मला मृण्मयी मॅमला विचारायचा आहे की ही स्टोरी ऐकून कसं वाटलं? खूप आनंद होतोय की आम्हाला कायम असं वाटत होतं की हा चित्रपट फक्त मराठी पुरता मर्यादित नसावा. ही एक प्रेमाची गोष्ट आहे. तर प्रेम हे युनिव्हर्सल एक भावना आहे आणि त्यामुळे ती फक्त मराठी पुरती सीमित नसावी असं आम्हाला कायम वाटत होतं हा चित्रपट लिहिताना, बनवताना. आणि आता तो कुठे तो थिएटरमध्ये रिलीज करावा का कुठल्या OTTवर रिलीज करावा हे विचार करताना. आणि मला खूप आनंद होतोय की सोनी लिव्हलाही अगदी तसंच वाटलं आणि त्यामुळे आता हा चित्रपट 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मराठी, हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम. तर खरंच प्रेम ही एक युनिव्हर्सल भावना आहे आणि तो आणि ती ह्यांच्यातलं जे नातं आहे ते आपण आयुष्यात कुठल्या तरी टप्प्यावरती काही प्रमाणात अनुभवलेलं आहे असं मला वाटतंय. तर त्यामुळे खूप आनंद होतोय की सोनी लिव्हही ते अशा प्रकारे प्रदर्शित करणार आहेत जेणेकरून जास्तीत जास्त प्रेमात पडणारी माणसं, पडलेली माणसं म्हणजे माणसं इन जनरल असं मला वाटतंय ते सगळे पाहू शकतील. तुला ही भूमिका साकारताना काय काय असं नवीन वाटलं किंवा याच्यामध्ये काय वेगळंपण आहे आधीच्या भूमिकेपेक्षा? मला असं वाटतं की अर्बन मराठी मुलगी ही जी कॉन्सेप्ट आहे ती बऱ्याचदा त्याचा प्रयत्न होतो मराठी चित्रपटांमधून, पण कमी वेळा ती अशी चपखल बसते असं मला वाटतं ऍज अन अर्बन मराठी वुमन ऑफ टुडेज टाइम अँड एज. तर त्यामुळे मला एक हे खूप आनंदाची गोष्ट आहे की मला तशी एक भूमिका साकारता आली. इरावती कर्णिक जी आहे ती स्वतः एक अर्बन मराठी शहरात राहणारी मुलगी आहे. तर त्यामुळे तिने ती व्यक्तिरेखा अशी लिहिली आहे की ती अतिशय रिलेटेबल आहे, अतिशय स्ट्रॉंग आहे, अतिशय फिअर्स आहे. आपण सगळ्या जणी जशा आयुष्यात वेगवेगळे जे प्रश्न आपल्या समोर येतात, जे प्रॉब्लेम्स येतात, जे हर्डल्स येतात ते नॅव्हिगेट करत जातो तशीच ही ती करत जाते. आणि काही प्रमाणात ह्या तिने मला सुद्धा थोडं काय म्हणूया धैर्य दिलंय की रोखटोकपणे आपले निर्णय घेणं हे थोडंसं मला तिच्याकडून शिकायला मिळालं. आणि ती मस्त आहे, ती चुका पण करते त्या मस्त असे नाक उंच करून करते. त्यामुळे मला खूपच मजा आली. आणि प्रोसेसची एक गंमत अशी होती जे ओमप्रकाशला अनफॉर्च्युनेटली अनुभवता आलं. हो, आलं करेक्ट. तर आमच्या दिग्दर्शकांनी मोहित टाकळकर यांनी आम्हाला भारतात स्क्रिप्ट दिलं नव्हतं. म्हणजे आम्ही एकत्र एकदा वाचन केलं सगळ्यांनी मिळून, त्यानंतर आमच्याकडे आमचं स्क्रिप्ट नव्हतं. त्यामुळे आम्ही सेटवरती गेल्यावरती आम्हाला कळायचा की कुठला सीन आहे तो तिथल्या तिथे मिळायचा. त्यामुळे भारतात आम्ही अतिशय स्पॉन्टेनियसली रिॲक्ट झालो. जशी माणसं प्रेमात पडल्या पडल्या वागतात ना तसं सगळं काम झालंय भारताच्या भागात. आणि जपानसाठी त्यांनी आम्हाला आधीच स्क्रिप्ट दिलं होतं. जपानला जायच्या आधी ते वाचून ते असिम्युलेट करून आम्ही तिथे गेलो होतो. आणि तिथे आम्ही जेव्हा 7 वर्षानंतर सगळे भेटतो तेव्हा आम्ही वेगळी माणसं असतो. तर ह्या स्क्रिप्टच्या ह्या कॉम्प्लेक्सिटीमुळे सुद्धा ते आमच्या पात्रांमध्ये उतरू शकलं आणि त्या दोन्ही काय म्हणूयात काळांची वेगळी मजा आम्हाला घेता आली. आणि हे असं ऑब्स्ट्रॅकल्स बद्दल काय सांगशील? आता मल्टिपल लँग्वेजेस मध्ये हा सिनेमा येतोय, तर मग ह्याच्यामध्ये असं काहीतरी एक ऑब्स्ट्रॅकल काय फेस करावं लागलं किंवा काहीतरी बॅरियर, लँग्वेज बॅरियर वगैरे? लँग्वेज बॅरियर म्हणजे ऑब्स्टिकल पात्राचं राईट हा हा, की माझं पात्रामध्ये तुला काय स्वतःच? असं, हा, तुला ते पात्र पात्रामध्ये साकारताना काही ऑब्स्ट्रॅकल्स आले का असे? नाही, ऑब्स्टेकल्स तर नाही आले. अतिशय चॅलेंजिंग काम होतं. आमचं शेड्यूल अतिशय हेक्टिक होतं. एकही सीन असा नाहीये की अरे सहज होऊन जाईल असा. सगळ्या सीन मध्ये एक एनर्जी, एक शक्ती, एक स्पॉन्टेनिटी आणि एक अनलर्निंग हे सगळं घेऊन प्रत्येक सीन मध्ये उतरावं लागत होतं. त्यामुळे ते ऑब्स्टिकल नव्हतं, ते अतिशय चॅलेंजिंग होतं आणि त्यामुळे एका नटासाठी इट वॉज
लाईक ब्लिस, त्यामुळे ऑब्स्टिकल्स नाही म्हणता येणार. मी अर्थात जॅपनीज भाषा शिकले जपानच्या शूटसाठी, तर त्यालाही ऑब्स्टिकल नाही म्हणणार. अतिशय आनंदाचा योगायोग. आणि मी अजूनही जॅपनीज शिकतेय आणि आता मी जॅपनीज शिकवायला लागलीय, तर त्यामुळे त्याला ऑब्स्टिकल तर नाही म्हणता येणार, एक हॅपी कोइन्सिडन्स म्हणावं लागेल. ती प्रोसेस कशी होती ती जपानीज लँग्वेज शिकायला? ते काय कसं, म्हणजे तू कुठून कशी शिकलीस, काय केलंस त्याच्यासाठी? मी आता आम्ही सेन्से म्हणतो टीचर्सना, तर एक सेन्से आहेत बकुळ सेन्से म्हणून, त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की मला चित्रपटासाठी भाषा शिकायची आहे. अतिशय सुंदर भाषा आहे, त्याच्या 3 वेगळ्या स्क्रिप्ट्स आहेत. हे काहीही मला चित्रपटात सांगायचं नव्हतं किंवा लिहून दाखवायचं नव्हतं, पण बहुतेक माझं भाषेशी काहीतरी असं छान जवळचं नातं आहे की मी त्या भाषेच्या प्रेमात पडले. आणि तिने मला चित्रपटाचे डायलॉग्स थोडक्यात शिकवलं. त्यानंतर कल्चर खूप वेगळं आहे जपानचं, आणि माझं पात्र जे आहे ते तिथे स्थायिक आहे, त्यामुळे तेही थोडंसं अंगवळणी करणं, खूपच फरक आहे तसा. आणि ऍट द सेम टाइम खूप सिमिलॅरिटीज पण आहेत. तर ते इरावतीने सुद्धा परफेक्ट टिपून डिफरन्सेस आणि सिमिलॅरिटीज हे स्क्रिप्टमध्येही आणले. आणि मी भाषा आणि कल्चर याचा अभ्यास तेव्हा करत होते जपानला जायच्या आधी, त्यामुळे मीही काही प्रमाणात ते आणू शकले. आता इतकी भाषा शिकल्यानंतर असं वाटतं की अरे, ह्याहून चांगलं करू शकले असते, पण ते कायमच आपल्याला प्रत्येक कामाबद्दल वाटतंच, त्यामुळे ठीक आहे. तर मूवी बद्दल आता प्रेक्षकांना तुला काहीतरी सांगायचंय जपानीज मध्ये, तू काय सांगशील, कसं सांगशील? そうですね。はい。愛について物語ですね。4月10日からソニーリブというプラットフォームで、はい、ありますね。だからぜひ見てみてください。じゃあ以上です。ありがとうございます。छान छान. मला म्हटलं काही समजलं नाहीये, पण ती ऐकायला खूप छान वाटलं. काय थँक्यू. मी म्हणले प्रेमाबद्दलची गोष्ट आहे जी 10 एप्रिल पासून सोनी लिव्ह वरती तुम्हाला बघायला मिळणार आहे, तर नक्की नक्की पहा. आता मी ओमप्रकाश सर तुमच्याकडे येते. हाय. हो हो. हाय, तर काय सांगाल तुम्ही या चित्रपटाबद्दल? अ, माझ्यासाठी म्हणजे आता मृण्मयी किंवा ललित त्यांची एक वेगळी प्रोसेस होती फिल्मसाठी, आणि मी माझं कॅरेक्टर एकदम वेगळं आहे. म्हणजे त्या दोघांपेक्षा थोडा जास्त मच्युअर्ड, कंपोज्ड असं कॅरेक्टर आहे माझं. सो मला तर स्क्रिप्ट मधलं काहीच, मला स्टोरी पण पूर्ण माहित नव्हती सुरुवातीला. म्हणजे मी तेव्हा भारतातला आम्ही शूट केलं तेव्हा, तर मला फक्त माझे सीन्स आणि ते त्याच्या आधी आणि नंतर काय आहे ते माहित होतं. जे गरजेचं आहे परफॉर्म करण्यासाठी तेवढंच मला फक्त सांगण्यात आलं होतं. आणि माझा मोहित, आमचा दिग्दर्शक मोहित टाकाळकर, त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे, कारण तो चांगला दिग्दर्शक आहे, चांगला एडिटर आहे, त्यामुळे त्याला काय हवंय हे त्याला माहिती आहे. सो मी जास्त काही प्रश्न विचारले नाही त्याला, आणि मग त्याला जे हवंय ते माझ्या ऍबिलिटीज प्रमाणे जास्तीत जास्त चांगलं करण्याचा मी प्रयत्न केलाय. सो मला खूप मजा आली करताना ते. आणि मी नंतर जेव्हा पूर्ण फिल्म पाहिली तेव्हा मला रिअलाइज झालं की त्याने का सगळं मला सांगितलं नाहीये. माझ्या कॅरेक्टरला ते माहिती असणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच त्याने मला सांगितलं. पण जेव्हा तुला अशी ही स्क्रिप्ट समजली, जेव्हा तुला तुझं कॅरेक्टर समजलं, तेव्हा पहिली भावना काय आली तुझ्या मनात? म्हणजे अशी आयडिया तुला येते ना की हा, हे कॅरेक्टर मला करायचंच आहे, असं काय वाटलं? हा, म्हणजे खरं तर पहिलं कारण हे होतं की मला मोहितच्या फिल्ममध्ये काम करायचं होतं, कारण त्याने आधी मीडियम स्पायसी बनवली होती. सो त्यात मला काही काम नव्हतं मिळेल. तेव्हा मी त्याला बोललो होतो की अरे, मला तुझ्या बरोबर काम, कारण आम्ही नाटक एकत्र केलंय, मृण्मयीने आणि मी मोहित बरोबर एक नाटकही केलेलं आहे, F1105 नावाचं. सो माझी खूप इच्छा होती की त्याच्या फिल्ममध्ये आपण काम करावं. सो मला जेव्हा त्याचा फोन आला तेव्हा म्हणजे मी काही ऐकायच्या आधीच हो हो मी करतो असं एवढा एक्सायटेड मी होतो तेव्हा. मग तो म्हणाला की नाही नाही, तू ऐकून घे, असं असं आहे, तू रोल ऐक वगैरे सगळं बघ आणि मग तू ठरव. सो
तो जो रोल म्हणजे माझं जे कॅरेक्टर आहे ते खरं तर खूप माझ्या खूप क्लोज आहे. म्हणजे मी जसं आहे त्याच्या खूपच जवळपास जाणारं ते कॅरेक्टर आहे. त्यामुळेही मला वाटतं की त्याने मला कास्ट केलं आणि मला फार काही सांगितलं नाही की तू हे कर ते कर. म्हणजे आपण भूमिकेचा अभ्यास करायच्या ज्या गोष्टी असतात वेगळ्या वेगळ्या, त्याच्यामध्ये फक्त मला त्याने चॉपस्टिक दिली होती पहिल्या दिवशी, की तुला जपानमध्ये जाऊन सुशी वगैरे खायचंय त्याने. तर तू प्रॅक्टिस कर, त्याने तुला जमलं पाहिजे. तर ते मी केलं. मी म्हणजे आपले दाणे जे असतात शेंगदाणे वगैरे ते उचलण्याची प्रॅक्टिस तशी ते मी प्रॉपर केलं जेवढं मला आणि थोडेफार काय मला फार जॅपनीज बोलायचं नव्हतं मृण्मयी सारखं. त्यामुळे मी जेवढं आहे तेवढं तिथे तेवढ्या पुरतं मी ऐकून शिकून बोल. सो म्हणजे मी खूपच एक्सायटेड होतो मला जेव्हा मोहितने सांगितलं तेव्हा. आणि हे कॅरेक्टर माझ्या खूप जवळच होतं. त्यामुळे मला मला असं वाटतं की मला थोडं सोपं होतं करायला. पण अगेन तिथे करताना एक म्हणजे वेगळ्याच म्हणजे मोहितने थोडेफार काही वेगळ्या गोष्टी सांगितल्या किंवा हिंट्स दिल्या तर ते बदलतो. सीन करताना ती गोष्ट बदलते आणि वेगळंच आपल्याला काहीतरी रिअलाइज होतं की आपण जे इमॅजिन केलं त्यापेक्षा हा पण एक वेगळा अँगल आहे आणि वेगळे लेयर्स त्याच्यामध्ये आहेत आणि ते येतात मग करताना. सो माझ्यासाठी तर खूपच चांगला अनुभव होता. मग अशी सेटवरची काय धमाल मजा मस्ती अशी शेअर करायला आवडेल? एकदा ऍक्च्युली खरं तर ही फिल्म म्हणजे अशी काय कॉमेडी किंवा अशी नाहीये, पण अशाच वेळेला जास्त म्हणजे जेव्हा सिरियस गोष्ट असते आणि तिथे कॉमेडी घडण्याचे चान्सेस असतात. सो मी जपानमध्ये माझा आणि ललितचा एक सीन आहे ज्यात आम्ही सुशी खात असतो आणि ते खात खात आम्ही बोलतोय असा सीन आहे. सो ते त्यात मला हसायचं होतं. म्हणजे ते असा सीन होता की बोलता बोलता मी हसतो मोठमोठ्याने वगैरे. पण मला जेव्हा ते जे शेफ होते तर त्यांनी ती वसाबी नावाची चटणी असते त्या सुशीला लावताना. तर तर ती आधी मी एक खाल्ली, दोन खाल्ली, दुसरी खाल्ली आणि मग जेव्हा हसायची वेळ आली तेव्हा त्याच्या आधी जास्त एक घ्यायचं असतं मला. तर मी घेतलं तर ते त्यावेळेला त्यांनी खूप जास्त ती लावली तर माझी डायरेक्ट सणक गेली अशी सणक डोक्यामध्ये. आणि मला हसायचंही पण होतं, पण तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. सो आम्हाला म्हणजे तेव्हा ते थोडं कट करायला लागलं आणि ते थोडासा असा विनोदी प्रसंग झाला, की जिथे मला हसायचं तिथे मी रडत होतो. काइंड ऑफ. तुला तूच. अजून आतापर्यंत की अशी कोणती भूमिका लक्षात राहिलीये तुझी स्वतःची? माझी. ओके. हम्म. हां. खरं तर मी आता फिल्म्समध्ये मला सगळ्यात जास्त आवडलेली हीच आहे भूमिका. सीरियल्स मधल्या तर तुला माहित आहे. सीरियलमध्ये तर मला बऱ्याच म्हणजे पहिली पण आवडते माझी फुलता कळी फुलेना मधली आवडते किंवा मला त्या वेगवेगळ्याच मिळाल्यात. निगेटिव्ह पण केलं मी. सो ते पण आवडलं मला. पण फिल्म्स बद्दल बोलायचं झालं तर ह्याच्यामध्ये ना अ, म्हणजे खूप सुरुवातीच्या काळात म्हणजे जेव्हा आम्ही भारतात असतो आणि मग नंतर जपानला असतो तर त्याच्यामध्ये खूप फरक होतो माणसांमध्ये ना. वर्षानुवर्ष तुम्ही बदलत जाता आयुष्याच्या अनुभवांमधनं आणि बऱ्याच गोष्टींमधनं. सो तो चेंज ओव्हर एकाच पात्रात म्हणजे जरी तो मॅच्युअर्ड आणि केअरिंग, लव्हिंग असा असला तरीही त्याच्यात पण काही बदल होतात माणसात आणि ते दाखवणं किंवा ते करणं थोडंसं जास्त अवघड आहे जेव्हा सेम कॅरेक्टरचा सिमिलर ग्राफ आहे जो ड्रास्टिकली नाही बदलत. सो त्यामुळे मला ह्या फिल्म मधलं जे माझं पात्र आहे ते खूप जास्त आवडलं आणि ते करायला म्हणजे सोपं अवघड असं नाही म्हणता येणार, पण इंटरेस्टिंग होतं. म्हणजे मी कधीच असं ते ग्रँटेड नाही घेतलं, की मी आज जाऊन हे करून टाकेन, छोटाच सीन आहे किंवा याला एवढं-एवढं मी पाठ केलं, हे करेन वगैरे. असं नाही केलेलं. कारण की त्यात प्रत्येक ॲक्शन, रिएक्शन किंवा समोरच्या कॅरेक्टरच्या बोलण्यावर किंवा त्याच्या रिएक्शनवर आणि त्यांचे जे अंडर करंट्स आहेत त्या कथेतले. सो त्याच्यामुळे मला हे कॅरेक्टर जास्त आवडतं. कारण की त्याला करायला खूप आहे, पण तो खूप काही करू शकत नाही. तर ते दाखवणं थोडं चॅलेंजिंग होतं आणि मला ते खूप आवडलं. म्हणून मी हेच कॅरेक्टर तो, ती आणि फुजी मधलं माझं आत्तापर्यंतचं फेव्हरेट आहे. तुला नाव पण आहे ओमप्रकाश, सांगून टाक.
हो, तुझ्या सांगायचंय पात्राचं का? नाव पण आहे. सांग की. वाव. माझ्या पात्राचं नाव विस्मय आहे या फिल्ममध्ये. कारण अच्छा. मृण्मय आणि ललितच्या पात्रांना नावं नाहीयेत. सो नाव असलेलं मीच आहे. नाईस नाईस. तर आता तुमच्या दोघांसाठी माझा पुढचा प्रश्न आहे की तुम्हाला जॅपनीज कल्चर थोडस असं अडॉप्ट करायला कसं वाटलं? काय त्याच्यामध्ये काय काय कशी ती प्रोसेस होती थोडीशी? आपल्यापेक्षा त्यांचं कल्चर खूप वेगळं आहे. तर मग ते शूटिंग मध्ये जरी असं तर कसं काय अनुभव होता तुमचा? हा म्हणजे मी मुमू तर बोलेलच डिटेलमध्ये, मृण्मयी बोलेलच. पण माझं म्हणजे ते खूप जास्त दिवस होते तिथे आणि मृण्मयीचा अनुभव पण वेगळा आहे. ती भाषा पण शिकलीये. सो मला थोडा वेगळा म्हणजे फार तिथली माहिती नाहीये आणि माझं शूट पण कमी असायचं तिथे. म्हणजे एखाद्या दिवसात एखादा सीन आणि बाकी मग मला वेळ होता तिथे. तर मी फिरायचो मग तिथे एकटाच जपानमध्ये. तो तिथे मला असा अनुभव आला की ती माणसं खूपच ह्युमिलिटी खूप आहे त्यांच्यात. आणि म्हणजे तुम्ही कोणाला पत्ता विचारला आणि त्या व्यक्तीला जर माहित नसेल की इथे कसं जायचंय, तर तो तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवतो बाकी लोकांना विचारत विचारत. पण तो तुम्हाला म्हणजे हा मला माहित नाही, यांना विचारा असं नाही करत. सो ते मला फारच कमाल वाटलं. स्वच्छता आणि डिसिप्लिन प्रत्येक गोष्टीमध्ये. सो मी तर खरं तर खूपच प्रेमात पडलो जपानच्या. मी पहिल्यांदाच गेलो होतो तिथे. आणि त्यांच्या बरेच कल्चर्स पण आता मृण्मयीला डिटेलमध्ये माहित असेल की त्यांच्या बऱ्याच गोष्टी किंवा रिच्युअल्स आपल्या भारताच्या किंवा हिंदू रूढी परंपरा ह्यांच्याशी काही सिमिलॅरिटीज आहेत, एक्झॅक्टली नसल्या तरी अशा बऱ्याच गोष्टी आहेत. सो एक वेगळं कनेक्ट मला जाणवला. बाकी आता मृण्मयी तर सांगेल, तिला जास्त डिटेलमध्ये अनुभव असेल त्याचा. मला म्हणजे आय थिंक ओमप्रकाशने मेन मुद्दे कव्हर केले. म्हणजे जी ह्युमिलिटी आणि जो पोलाइटनेस आहे तो एका वेगळ्या लेवलला आहे. म्हणजे आता मी सुद्धा भाषा शिकतेय, त्यामुळे मला आता सतत बाव करायची सवय झाली. तर ते दरवेळी प्रत्येक गोष्ट बोलताना जितक्यांदा आपण भेटू तितक्यांदा ते बाव करतात आणि अतिशय अदबीने करतात. आणि ते मला ऍक्च्युली खूप सुंदर वाटतं. कारण मग तुम्ही कुठल्याही संभाषणाची, नात्याची, कामाची, काही का असे ना, त्याची सुरुवात तुम्ही अतिशय ह्युमिलिटीने करता. आणि त्या बावची पण अशी गंमत आहे की ते असं आहे की तुम्ही वाकून असं असं वर नाही बघायचं, तुम्ही पूर्ण खाली बघायचं आणि यू काइंड ऑफ सरेंडर टू दी अदर पर्सन, हु एव्हर इट इज. तर आय थिंक दॅट इज क्वाईट ब्युटिफुल. आणि स्वभाव म्हणून ते आपल्यात असणं हे खूप सुंदर असू शकेल. हो. मी प्रयत्न करतेय. आणि आपल्या सगळ्यांनाच ह्युमिलिटीची आठवण करून द्यायला हरकत नाही एव्हरी नाव अँड देन. त्यामुळे ते एक खूप चांगलं मला जॅपनीज कल्चर विषयी वाटतं. आणि एक अतिशय बाऊ न करता महत्वाचं पात्र. बाव करावं असं. ओमप्रकाश, तुझ्या विनोदांना इथे जागाच नाहीये, अलाउडच नाहीये. आपण आपण फाईन Sorry, ठेवूया, तुझ्या प्रत्येक विनोदासाठी एक फाईन ठेवूया. सॉरी. पण दुसरं एक sorry. खूप महत्वाचं पात्र जे आहे ह्या चित्रपटातलं, जे आहे माउंट फुजी. तर हा. ते सुद्धा एक जॅपनीज कल्चरचं एक खूप मोठं प्रतीक आहे. इट इज अ ग्लोरियस मॅग्नॅनिमस माउंटन. आणि तो ह्या चित्रपटात आमच्या जपानच्या शूटच्या पहिल्या दिवशी आम्हाला पूर्ण पाहता आला. त्याच्या बरोबर शूट करता आलं. आणि ते ह्या शीर्षकाचाही भाग आहे, माउंट फुजी. तो, ती आणि फुजी म्हणजे माउंट फुजी आहे. आणि फुजीची जी फिलॉसॉफी आहे ती ह्या संपूर्ण चित्रपटाची फिलॉसॉफी आहे. त्याचं जे कामनेस आहे, त्याचं जे रिफ्लेक्टिव्ह म्हणजे स्वतःच्या गोष्टींवरती पुन्हा विचार करता येणं, रेट्रोस्पेक्ट करता येणं, शांतता, शांतपणा असणं, एक स्थैर्य असणं, हे सगळं त्या फुजिसांचं जे आहे ते या अख्ख्या चित्रपटाचा भाग आहे. त्यामुळे ते एक जॅपनीज कल्चरची खूप महत्वाची गोष्ट ह्या चित्रपटाला विणायला वापरलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ऍक्च्युली ह्या चित्रपटाची अख्खी फिलॉसॉफी जर कोणी तोंडी बोलतं तर ते विस्मयचं पात्र आहे. त्यामुळे मला खूप हसू आलं जेव्हा ओमप्रकाश हे म्हणाला की ते पात्र अगदी माझ्यासारखं आहे. कारण ते या चित्रपटातलं एकमेव मच्युअर, फिलॉसॉफिकल, शांत आणि शहाणं पात्र आहे. आणि तुला जर मी असं वाटत तसाच असेल आहे. ओमप्रकाश, हो मी हो तसाच हो आहे. हो, ठीक आहे. पण
पण असे काही महत्वाचे म्हणजे फुजीसान, माउंट फुजी ही एक जॅपनीज कल्चर आणि आमच्या चित्रपटाला जोडणारी एक खूप महत्वाचं पात्र आहे. आणि ते सगळी फिलॉसॉफी अख्ख्या चित्रपटाभर प्रेझेंट करतं असं मला. नाईस नाईस, हे सगळं ऐकून मला तर खूप छान वाटतंय फिल्म बद्दल. पण आता तू आणि ललित सरांनी आधी पण काम केलंय, तर मग या टाइमला काय वाटलं, कसं म्हणजे काय ते बॉन्डिंग वगैरे त्याबद्दल काय सांगशील? तर ललित आणि मी चिवा चिसोका हा सिनेमा एकत्र हा. केला होता आणि त्यानंतर थेट तोती आणि फुजीला आम्ही एकत्र आलो सिनेमा करायला. नाटक, वेब सिरीज एकत्र केले आम्ही. पण योगायोगाने पुन्हा एकदा ही जी दोन पात्र आहेत, तो आणि ती, ते चित्रपटातही 7 वर्षांनंतर पुन्हा भेटतात आणि पुन्हा नव्यानी नाही, नव्यानी भेटू पाहतात. पण अर्थातच सगळ्या जुन्या आठवणी घेऊन त्यानंतर त्या 7 वर्षात काय काय त्यांच्यात बदल झालाय हे ते फिगर आउट करतायत. तर एका अर्थाने हेच ललित आणि मी केलं ह्या चित्रपटाच्या निमित्ताने. कारण चिव चिसोकाच्या वेळी आम्ही वेगळीच माणसं होतो. आता तोती फुजी करताना आम्ही वेगळीच माणसं आहोत, वेगळे ऍक्टर्स होतो, आता वेगळे ऍक्टर्स आहोत. तर ते ह्या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा नव्याने एक्सप्लोर केलं. आणि ऍज ऍक्टर्स आमचा जो काही प्रवास झालाय इन द मेन टाइम, ते पाहणं फार सुंदर होतं. त्या प्रकारचं नातं पुन्हा पडद्यावरती आणताना किती बदल झालाय एकमेकांमध्ये, स्वतःमध्ये, हे आम्हाला पाहता आलं, एक्सप्लोर करता आलं. त्यामुळे ती खूपच सुंदर गोष्ट आहे. आणि आता चित्रपट पाहताना लक्षात येतं, अरे चित्रपटातही आपण तेच करतोय आणि मृण्मयी आणि ललित म्हणूनही आम्ही तेच करत होतो. नाईस नाईस, तुम्हाला या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपल्याला वेळ झाली इथेच थांबायची. तर मग खूप छान arigato वाटलं gozaimasu. तुमच्यासोबत. आरिगातो गोजाइमास. Thank you, खूप छान वाटलं thank you. तुमच्यासोबत. Thank you. थँक्यू आश्लेषा. आम्हाला